ट्रेडर्स. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की ऑर्डर ब्लॉक्स आणि ऑर्डर फ्लो याचा वापर करून तुम्ही एक्झॅक्टली कशा गोष्टी तुम्ही ऑर्गनाईज करू शकता. एक चांगला सेटअप बनवण्यासाठी तुम्ही काय याचा वापर कसा करू शकता. ह्याच्यात जे ऑर्डर ब्लॉक्स जे बेसिक कन्सेप्ट आहेत यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवरचा ऑर्डर ब्लॉक्सचा सेपरेट व्हिडिओ आहे तो तुम्ही बघू शकताय. याच्यामध्ये आपण ऑर्डर ब्लॉक्स कसे ड्रॉ करायचे काही एक्सप्लेन करणार नाही. तर ऑर्डर फ्लो आणि ऑर्डर ब्लॉक्स, कुठले ऑर्डर ब्लॉक्स आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत, कुठले ऑर्डर ब्लॉक्स आपण इग्नोर करणार, कुठले ऑर्डर ब्लॉक्स ॲज अ लिक्विडिटी काम करणार आहेत आपल्यासाठी, या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर या व्हिडिओचे जे पार्ट्स आहेत ते पार्ट्स तुम्हाला वन बाय वन आपण डिस्कस करूया. तर पहिल्या पार्टकडे जाऊया आपण. पहिला पार्ट आपला व्हॉट इज ऑर्डर फ्लो. जेव्हा एखादा मार्केटमध्ये आपल्याला दिसतं की अप ट्रेंड चालू आहे और डाऊन ट्रेंड चालू आहे, ठीक आहे, तर त्या अप ट्रेंडमध्ये आपण काय मार्क करणार आहे की ऑर्डर फ्लोज कशा मार्क करायची. एक कम्प्लीट पुलबॅक हा काय ऑर्डर फ्लो आहे. याला ऑर्डर फ्लो का म्हणतात, कारण तिथं बऱ्याचदा ज्या लोकांनी फ्रॉम बॉटम बाईंग स्टार्ट केलेलं आहे त्यांच्या ऑर्डर्स ते बुक करायला स्टार्ट करतात. त्या बुक करायला स्टार्ट करत जातील तसं प्राइस ही ड्रॉप होत जाते. त्याच पद्धतीनं ज्या लेस व्हॅल्यूला लोक बाय सुद्धा करत असतात, मग ऍट सम पॉईंट बायर्स हे सेलर्सला ओव्हरपॉवर होऊन हा एक पुलबॅक क्रिएट होतो. पण याच्यात ऍक्च्युली काय होत असतं तर ऑर्डर्स पंच होत असतात याच्यात आणि हा एक ऑर्डर फ्लो क्रिएट होतो. होत जातो. असे प्रत्येक पुलबॅक्स हे असे ऑर्डर फ्लोज क्रिएट करत मार्केट अपसाईडला जात असते. तसंच सेम ॲज इट इज मार्केट डाऊन साईडला येत असताना सुद्धा सेम प्राइस पुलबॅक घेत येत असते, ऑर्डर फ्लोज क्रिएट करत जात असते. ठीक आहे. याच ऑर्डर फ्लो मध्ये आपल्याला काय दिसतं, आपण जे बघतो ते काय असतात, ऑर्डर ब्लॉक्स असतात. आपले ऑर्डर ब्लॉक्स बद्दल पण बोलू आपण. ठीक आहे. तर याला काय बाईंग मध्ये आणि हे झाले आपले सेलिंग मधले ऑर्डर फ्लोज. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट, या ऑर्डर फ्लोचा जो यूज आहे तो कशासाठी असतो की लोक बरेचसे ट्रेडर्स काय करतात की ऑर्डर फ्लो मध्ये फेअर व्हॅल्यू गॅप शोधतात, ऑर्डर ब्लॉक शोधतात. पण याच्या मागचं ट्रूथ काय हे आपण थोडंसं बारकाईने बघूया. ठीक आहे. प्रत्येक वेळी प्राइस ही जात असताना, अपसाईडला जात असताना किंवा डाऊन साईडला जात असताना प्राइस काय करत असते, हे ऍक्च्युली ऑर्डर ब्लॉक्स बनत असतात ऑर्डर फ्लोज मध्ये. ऑर्डर ब्लॉक हे काय आहे की ऑर्डर फ्लोचं एक रिवाइज्ड व्हर्जन आहे. यालाच आपण काय करतो, जस्ट एक बाईंग कॅन्डल, लास्ट सेलिंग कॅन्डल पकडतो आपण ऍज अ बाईंग ऑर्डर ब्लॉक, आणि सेलिंग मध्ये काय पकडतो की एक लास्ट बाईंग ऑर्डर ब्लॉक कॅन्डल बघतो, ज्याला आपण सेलिंग ऑर्डर ब्लॉक मार्क करतो. ठीक आहे. हेच काय झाले म्हणजे हे एक ऑर्डर फ्लोचं रिवाइज व्हर्जन झालं, एक ऑर्डर ब्लॉक. ठीक आहे. ऑर्डर फ्लो आणि ऑर्डर ब्लॉक मधला डिफरन्शिएट करण्यासाठी मी ही गोष्ट सांगितली. ठीक आहे. आता आपण ह्याचा एक स्टेप पुढे जाऊया. तर आपल्याला काय दिसते की प्राइस ज्यावेळी एक्झॅक्टली अप ट्रेंड मध्ये जात असताना प्राइस कधी डायरेक्ट अपसाईडला जात नसते किंवा प्राइस पुलबॅक्स क्रिएट करत जात असते. पण आतापर्यंत आपण काय शिकलो की प्राइस रिट्रेसमेंट करत असताना एक आयडीएम झाल्यानंतर ही झाली आपली आयडीएम क्रिएट. ठीक आहे. आयडीएम झाल्यानंतरचा जो आपला मिळणारा पहिला ऑर्डर ब्लॉक असेल, जो आपला मिळणारा इन केस हा मिळणारा पहिला ऑर्डर ब्लॉक, इन केस समजा इथे एक ऑर्डर ब्लॉक, त्याला आपण काय म्हणतो डिसिजनल ऑर्डर ब्लॉक किंवा नॉर्मली ऑर्डर ब्लॉक वगैरे असं म्हणतो. तर हा ऑर्डर ब्लॉक पासून आपण बाईंग साईडची एक एंट्री प्लॅन करत असतो. पण आपल्याला कसं समजणार की हा ऑर्डर ब्लॉक वर्क करणार आहे की फेल होणार आहे. बऱ्याचदा कसं होतं की इथून रिजेक्शन मिळतं, प्राइसला रिजेक्शन मिळतं, पण प्राइस ही कंटिन्युएशन मध्ये रिव्हर्स न करता कंटिन्युएशन मध्ये आणखी डाऊन साईडला येते आणि एखाद्या रॅन्डम ऑर्डर ब्लॉक वरून प्राइस रिव्हर्स करते किंवा रॅन्डम लिक्विडिटी पॉईंट पासून रिव्हर्स करते. ठीक आहे. तर ही गोष्ट आपण आयडेंटिफाय कशी करायची. प्रत्येक वेळी मार्केट अपसाईडला जात असताना प्राइस काय करत असते की प्रिव्हियस ऑर्डर फ्लोला टॅप करत असते, अपसाईडला जात असते, प्रिव्हियस ऑर्डर फ्लोला घेत मार्केट अपसाईडला जात असते. मग या पद्धतीनं जात असताना प्राइसमध्ये ज्यावेळी एखादा ऑर्डर फ्लो टॅप न होता मार्केट अपसाईडला गेले, पुलबॅक घेतलाय ऑब्व्हियसली पुलबॅक घेणार, पण ऑर्डर फ्लोला टॅप न करता जर प्राइस अपसाईडला जात असेल तर प्राइस त्यावेळी तर सेम मगाचं सीन आहे की प्राइसने आयडीएम घेतली, तुम्ही काय बघणार की प्राइसच्या जस्ट आयडीएमच्या खालचा एक ऑर्डर ब्लॉक मार्क करणार, तिथून तुम्ही एक बाय साईडचा प्लॅन करणार. पण नाही का, कारण इथं काय आहे या सिनारिओमध्ये आयडीएम तर झाली बरोबर, आयडीएमच्या खाली एक ऑर्डर ब्लॉक पण आहे, पण ही आयडीएम होणारा ऑर्डर फ्लो ऑलरेडी मिटिगेटेड आहे, तर तो वर्क करणार नाही. तर आपल्याला काय शोधायचं आहे की एक अनमिटिगेटेड ऑर्डर फ्लो शोधायचा आहे, जो ऑर्डर फ्लो अजून टॅप झालेला नाही. त्याच्यातला एक ऑर्डर ब्लॉक आपल्याला शोधायचा आहे आणि तिथून आपल्याला एक रिव्हर्सल एंट्री प्लॅन करायची आहे, जी की इथं अर्धी जे बायर्स बसले असतील त्यांचे स्टॉप पॉईंट होतील आणि प्राइस अपसाईडला निघून जाईल. स्ट्रक्चर बरोबर ड्रॉ करताय, पण रिव्हर्सल्स एक्झॅक्टली मार्क करताना आपली थोडीशी गलत होते. ठीक आहे. आता अजून एक नेक्स्ट पॉईंट त्याचा की इंटरनल ऑर्डर फ्लोज. ठीक आहे. नेक्स्ट काय आपला कन्सेप्ट, तर इंटरनल ऑर्डर फ्लोज काय असतात. ओके. प्राइस ही अपसाईडला जात असताना प्राइस काय करते की एक ऑर्डर फ्लो क्रिएट करत असताना प्राइस काय करते, त्याच्यात छोटे 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 पुलबॅक घेत जात असते. ठीक आहे. तर हा काय झाला आपला एक मेजर ऑर्डर फ्लो, हा झाला आपला एक मेजर ऑर्डर फ्लो. आणि हे छोटे छोटे दोन काय झाले की हे इंटरनल ऑर्डर फ्लोज. ठीक आहे.
हे पण ऑर्डर फ्लोज आहेत. इथं पण ऑर्डर पॉईंट्स झाल्या, लोकांनी एंट्री इनिशिएट केले असतील, वॉट एव्हर. तिथं पण एक छोटेसे इंटरनल ऑर्डर फ्लोज आहेत. ठीक आहे. तसंच इंटरनल स्ट्रक्चर सुद्धा म्हणतं, जसं की प्राइस अपसाईडला जात असताना प्राइसनं इनसाइड मध्येच एखाद्या पुलबॅकची लिक्विडिटी घेऊन मग प्राइस अपसाईडला जात असत, तर आपल्यासाठी, ठीक आहे, इथं जर आपलं स्ट्रक्चर कम्प्लीट होत असेल, इथं आपला ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बनत असेल, तर आपल्यासाठी इंटरनल जे ऑर्डर फ्लोज होते ते ऑर्डर फ्लोज कुठले झाले? इंटरनल ऑर्डर फ्लोज जे की अजून टॅप झाले नाही, जसं की हा ऑर्डर फ्लो आहे. ठीक आहे, हा एक ऑर्डर फ्लो आहे आपला. अजून दुसरी गोष्ट, ज्यावेळी हा आपला कम्प्लीट लो बनणार आहे मार्केटचा, कारण ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झाल्यानंतर जो लोएस्ट पॉईंट होता तो आपल्यासाठी काय होता? इथं याच्या खाली प्राइसनं क्लोजिंग दिलं असतं तर प्राइसला आपण काय पकडलं असतं की प्राइसमध्ये चॉर्च झाला. ठीक आहे, तर प्री चॉर्च कधी आपण कन्सिडर करतो की प्राइसमध्ये एका मोठ्या ऑर्डर फ्लो मध्ये छोटे छोटे ऑर्डर फ्लोज क्रिएट झाले, एका मोठ्या स्ट्रक्चरमध्ये एक छोटं स्ट्रक्चर क्रिएट झालं, जेणेकरून काय झालं की जो लोएस्ट पॉईंट होता तो शिफ्ट झाला वर. आता प्राइसनं जर याच्या खाली क्लोजिंग दिलं तर हा झाला आपल्यासाठी चॉर्च. ठीक आहे, हे झाले आपल्यासाठी इंटरनल ऑर्डर फ्लोज आणि इंटरनल स्ट्रक्चर्स. हे थोडंसं शॉर्टमध्ये सांगायचा मी प्रयत्न केलाय. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया. नेक्स्ट पॉइंट काय आहे की ऑर्डर ब्लॉक्स. कुठले ऑर्डर ब्लॉक्स आपल्यासाठी वर्क करणार आहेत? जसं की आता प्राइसना आपल्याला एका अनमिटिगेटेड ऑर्डर फ्लो मध्ये सुद्धा एखादा ऑर्डर ब्लॉक्स, 2-3 ऑर्डर ब्लॉक्स भेटले आपल्याला इन केस प्राइस अपसाईडला जात असताना जो सिनेरिओ आपल्याला क्रिएट झाला की एका, जस्ट मिनिट, एका 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 मोठ्या ऑर्डर फ्लो मध्ये आपल्याला काय दिसलं की छोटे छोटे इंटरनल ऑर्डर फ्लोज आहेत. मग याच्यातला एक्झॅक्टली ऑर्डर ब्लॉक चालणार आहे कुठल्या ऑर्डर ब्लॉकचा लो स्वीप होईल, कुठल्या ऑर्डर ब्लॉक्स वर्क करणार आहेत? जसं आपल्यासाठी मेटिगेटेड ऑर्डर फ्लो बद्दल बोललो आपण, तसंच आपल्याला मेटिगेटेड आणि अनमेटिगेटेड ऑर्डर ब्लॉक सुद्धा असतात. ते कसे? सपोज इन केस हा आपला एखादा पॉइंट आहे जिथं आपण ऑर्डर ब्लॉक शोधतो. प्राइसनं ज्यावेळी प्राइस डाऊनसाईडला येत असताना मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट होण्याआधीच काय केलं? वरती बनलेल्या एखाद्या ऑर्डर ब्लॉकला प्राइसने टॅप केला. ठीक आहे, अजून थोडंसं सोप्या पद्धतीत सांगायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, प्राइसनं काय केलं की प्राइस अपसाईडला चालली, पण अपसाईडला जात असताना प्राइस काय करते? एक इंटरनल पुलबॅक घेऊन अपसाईडला जात असते, परत दुसरा एक पुलबॅक घेईल जो की पुन्हा अनटॅप राहील. आता या सिनेरिओमध्ये तुम्हाला काय दिसतंय की इन केस इथे एक छोटासा ऑर्डर ब्लॉक होता जो की टॅप झालाय. हा एक ऑर्डर ब्लॉक होता जो प्राइसनं ऑलरेडी मेटिगेट केलाय, टॅप केला इन द सेन्स मेटिगेट केलाय. आता प्राइसनं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर केलं, प्राइस अपसाईडला निघून गेली. पण या सिनेरिओमध्ये या कम्प्लीट ऑर्डर फ्लो सुद्धा अनमेटिगेटेड आहे. त्याचबरोबर तुम्हाला अनमेटिगेटेड अजून काय आहे? तर एक अनमेटिगेटेड इंटरनल ऑर्डर ब्लॉक आहे. तर तुम्ही काय बघणार की पहिला या ठिकाणी ट्राय करायला बघणार की इथं तुम्हाला काय दिसते की प्राइस इथून रिजेक्शन घेते का, ही गोष्ट तुम्हाला ऑब्झर्व करायची. दुसरी गोष्ट, ज्यावेळी प्राइस इंटरनल ऑर्डर ब्लॉकला टॅप करून अपसाईडला जात असते त्यावेळीच ती आपल्यासाठी हा जो बनलेला लो आहे, हा लो आपल्यासाठी ऍज अ लिक्विडिटी काम करतोय. कसा करतोय हे आपण एक्झाम्पल्स मध्ये बघूया. ठीक आहे, तर ऑर्डर ब्लॉक्स जे टॅप नाही आहेत, आता मी इन फ्युचर प्राइस जर रिट्रेसमेंट करत येत असताना प्राइसला माझा बायस काय सांगणार मला की प्राइस एक दोन केसेस क्रिएट झाले. एक तर केस ही झाली जिथं एका अनमेटिगेटेड ऑर्डर फ्लोला एक अनमेटिगेटेड ऑर्डर ब्लॉक असेल ज्याला टॅप करून प्राइस रिव्हर्स करत, आणि दुसरा प्राइस काय असणार आपल्याला कम्प्लिटली प्राइस या जो लोएस्ट पॉईंट आहे या लोएस्ट पॉईंटला स्वीप करेल आणि मग प्राइस अपसाईडला जाईल. ठीक आहे, हे दोन सिनेरिओ झाले माझ्याकडे. काय झाले की एक अनमेटिगेटेड ऑर्डर फ्लो मधला एका अनमेटिगेटेड ऑर्डर ब्लॉकला टॅप करून प्राइस निघून जाईल, किंवा दुसरा ऑप्शन काय क्रिएट झाला तर प्राइस ज्या ऑलरेडी मेटिगेटेड ऑर्डर ब्लॉकला कंटिन्युएशन मध्ये जो ऑलरेडी मेटिगेटेड ऑर्डर ब्लॉक असेल त्याला प्राइस टॅप करून अपसाईडला निघून जाईल. त्याचा लो स्वीप होणार आहे कारण तो लो आपल्यासाठी ऍज अ लिक्विडिटी काम करतोय. ठीक आहे, तर हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे की एक्झॅक्टली बायस कसा डिसाईड करणार आपण, यातलं एक्झॅक्टली काय वर्क करणार हे तुम्हाला बॅक टेस्ट करायचं. पण या व्हिडिओमध्ये हे सुद्धा मी थोडंसं एक्स्ट्रा स्पायसेस टाकण्यासाठी काय केले की ओटीचा वापर करून कसं तुम्ही ऑर्डर फ्लो आणि ऑर्डर ब्लॉक्स एक्झॅक्टली फाइंड आउट करू शकता, कसं एक्झॅक्ट रिव्हर्सल्स तुम्ही इंटरनल स्ट्रक्चरचा वापर करून ओटी लेवल्स कशा फाइंड आउट करता येऊ शकतात. म्हणजे बेसिक ओटीचं सुद्धा तुम्हाला व्हिडिओ बघायला लागेल. डायरेक्ट एक्झाम्पलमध्ये मी दाखवीन की प्राइसमध्ये एक्झॅक्ट रिव्हर्सल्स कसे येतात, कसं त्याला आपण ऑर्डर फ्लोची वापर करून कसं आयडेंटिफाय करू शकतो की प्राइस कुठं पण येतील, कुठले ऑर्डर ब्लॉक्स प्ले होतील, कुठले नाही होणार. ठीक आहे, तर आता आपण बघूया एक्झाम्पल्स. तर आता आपण बघायला लागलो गोल्डचा 15 मिनिटचा चार्ट. या चार्टमध्ये आपण बॅक साईडला आल्यानंतर मी एक पॉईंट जस्ट सॉर्ट आउट करून एक लो पकडला आहे. या लोपासून मी मला जस्ट दाखवायचा प्रयत्न करेन की कसे स्विंग्स क्रिएट होत जातात, कशी प्राइस तुम्हाला कॅच करायला येऊ शकते, काय करू शकता तुम्ही. ठीक आहे, तर थोडंसं मी तुम्हाला या लो पासून दाखवतो. लास्ट पुलबॅक जर आपण मार्क केला तर या पुलबॅक पासून काय दिसते की प्राइस ही अपसाईडला गेली. अपसाईडला गेल्यानंतर प्राइस एका सर्टन लेवलपर्यंत रिट्रेस करत आली. ठीक आहे, आणि पुन्हा प्राइसनं काय केलं, अपसाईडला प्राइस निघून गेली. ठीक आहे,
आता अपसाईडला जात असताना प्राइसने नेहमी हाय क्रिएट केला. ओके, ठीक आहे. आता काय दिसते तुम्हाला की पूर्ण प्राइस स्विंग घेत असताना प्राइसनं काय केलं, मागच्या ऑर्डर फ्लोमध्ये प्राइस ज्यावेळी आपण बाईंगला बघतोय त्यासाठी तेव्हा आपल्यासाठीचा जो ऑर्डर फ्लो असणार आहे तो कोणता असणार आहे. जसं आपण ऑर्डर फ्लो बघतो तर बाईंगसाठीचा ऑर्डर फ्लो कोणता आहे, तर हा ऑर्डर फ्लो आहे आपल्यासाठी, या लो पासून या हायएस्ट पॉईंटपर्यंत. ठीक आहे, हा आपल्यासाठी ऑर्डर फ्लो आला. आता आपल्यासाठी ओळखायचं काय आपल्याला की हे कोणत्या डेप्थ पर्यंत जाईल. आता याच्यात तुम्ही ऑर्डर ब्लॉक्स बऱ्याच गोष्टी बघू शकताय, ऑर्डर ब्लॉक्स बघू शकता या ऑर्डर फ्लो मधला. ठीक आहे, आता आपल्यासाठी काय समजलं, सुरुवातीला एक एक गोष्ट आपण समजूया की प्राइस आली ऑर्डर फ्लो मध्ये. परत पुढे जाऊया आपण, काय दिसलं आपल्याला, एक हाय क्रिएट झाला, पुन्हा प्राइस डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये आली, पुन्हा प्राइस एक प्राइस डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये आली, हा हाय ब्रेक केला, प्राइस न्यू हाय क्रिएट केला. आता आपल्यासाठी ऑर्डर फ्लो कोणता क्रिएट झाला, तर हा ऑर्डर फ्लो आहे आपल्यासाठी. ठीक आहे, प्राइस पुन्हा ऑर्डर फ्लो मध्ये आली, पुन्हा प्राइस नवीन हाय क्रिएट केला इथं. ठीक आहे, परत प्राइस त्या ऑर्डर फ्लोला टॅप केली, पुन्हा प्राइसने नवीन हाय क्रिएट केला. ठीक आहे, आता काय केलं प्राइसनं, पुन्हा प्राइस डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये आली, पुन्हा प्राइसने एक नवीन हाय क्रिएट केला. ओके, परत प्राइसने काय केलं, याचा दोन ब्रेक केला, प्राइसने एक लो क्रिएट केला, पुन्हा एक हाय क्रिएट केला. ठीक आहे, परत प्राइसने काय केलं, पुन्हा एक लो क्रिएट केला, पुन्हा एक हाय क्रिएट केला. ठीक आहे, परत प्राइसने काय केलं, सेमच गोष्ट केली, प्राइसने एक लो क्रिएट केला, पण आता या कंडिशनमध्ये प्राइसनं हाय ब्रेक नाही केला. ठीक आहे, ही एक कंडिशन आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, इथून काय केलं पाहिजे, चेंज ऑफ कॅरेक्टर झालं. पण हे चेंज ऑफ कॅरेक्टर झालं की तुम्ही फक्त ऑर्डर फ्लो आणि ओटी लेवलच्या बेसिसवर कसं जज करू शकता की प्राइसमध्ये आता स्ट्रक्चरल शिफ्ट होणार आहे. ठीक आहे, आता आपण पुन्हा स्टार्ट करतो. ठीक आहे, आता काय बोलतो आपल्याला की प्राइस ही पुन्हा रिव्हर्स होऊन या ऑर्डर फ्लोला मिटिगेट होण्यासाठी आली. तर ती कुठंपर्यंत येऊ शकते, तर कन्फर्म लो पासून कन्फर्म हायपर्यंत येईल मार्क केला, तर प्राइस डॉट ओटी लेवलला टॅप केला. ठीक आहे, आता पुन्हा पुढे काय जातं की प्राइसनं एक लो क्रिएट केला आणि या हायपर्यंत ज्यावेळी प्राइस गेली, प्राइस काय केलं, ओटी डॉट केलं. ठीक आहे, त्याच्यानंतर काय जातं की प्राइस या लो पासून या हायपर्यंत ज्यावेळी मार्क केलं, तर त्यावेळी प्राइसने काय केलं, सॉरी मी मधला एक मिस केलो, प्राइसने काय केलं, इथं एक छोटासा स्ट्रक्चर बघितलं मी, या ऑर्डर फ्लोमध्ये प्राइस रिट्रेसमेंट करत ऑर्डर फ्लोमध्ये आला होती, रिस्पॉन्समध्ये आला होती, पण प्राइसने काय केलं, प्राइस तशीच अपवर्ड डिरेक्शनमध्ये मूव्ह होती. तर आपल्यासाठी पहिल्यांदा काय होईल, एक म्हणजे आपल्यासाठी लिक्विडिटीचा एक पॉईंट बनतो आपल्याकडे. ठीक आहे, प्राइसने काय केलं, इन्स्टंट ते हंट केलं, परत प्राइस आली डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये. कुठंपर्यंत डाऊनवर्ड डिरेक्शन आली, ज्यावेळी कन्फर्म लो पासून जो आता चॉर्ट झाल्यानंतर कन्फर्म हाय क्रिएट झाला, याच्या ओटी लेवलच्या पण प्राइस डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये आहे. त्याच्यानंतर काय केलं प्राइसने, पुन्हा अपसाईडला निघून गेली. ठीक आहे, त्याच्यानंतर काय झालं, पुन्हा प्राइसने नवीन हाय क्रिएट केला, परत प्राइस डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये आली. ती कुठेपर्यंत आली, या कन्फर्म हाय पासून या लो पासून कन्फर्म हाय पर्यंत पुन्हा ओटी लेवलवर आली. ठीक आहे, परत नेक्स्ट परत काय केलं प्राइसने, या कन्फर्म लो पासून या कन्फर्म हाय पर्यंत गेलो. आता इथं एक छोटासा पॉईंट जो की आपण डिस्कस केला, काय डिस्कस केला, आता ओटी लेवल फोर्थ बॅकचं कन्फ्युजन कमी करायचा प्रयत्न करतो. आपल्यासाठी काय आहे की हे दोन फुटबॅकसाठी कुठले या टाइम फ्रेममध्ये आपल्याला बघायचं असतं. ठीक आहे, या हाय पासून या रिव्हर्सल पर्यंत. ठीक आहे, या लो पासून जिथून आपण फिट ड्रॉप केलं. आता या पूर्ण बाईंग्स मध्ये आपल्यासाठी कोणता ऑर्डर फ्लो मध्ये दिला, तर हा ऑर्डर फ्लो प्राइसनं टॅप करायला पाहिजे होता, कारण प्राइस ही अपसाईडला जात असताना रिट्रेसमेंट करत या ऑर्डर फ्लोला टॅप करायला होता. अपसाईडला जात असताना हा ऑर्डर फ्लो होता ज्याला प्राइस देऊन टॅप करायला होता. आता प्राइसनं काय केलं, हाय ब्रेक केला, पुन्हा या ऑर्डर फ्लोमध्ये प्राइस टॅप करायला आली. पण टॅप करायला येत असताना प्राइसनं या रॅलीमध्ये पण जे ऑर्डर फ्लो बनवले, जसे की इंटरनल ऑर्डर फ्लो, हा एक ऑर्डर फ्लो होता, हा एक ऑर्डर फ्लो होता, पुन्हा प्राइसमध्ये आणखी कुठे केले, हा एक ऑर्डर फ्लो होता, हे सगळे ऑर्डर फ्लोज क्रिएट केलेले प्राइस. ठीक आहे, पण त्याच्यात अजून एक गोष्ट आपल्याला काय की इंटरनल स्ट्रक्चर पण प्राइसने क्रिएट केले, इंटरनल स्ट्रक्चर प्राइसने क्रिएट केले, चुकले आपण शोधायचा प्रयत्न करूया. ठीक आहे, हा लोक घेतला कम्प्लीट झाला. तर आपल्यासाठीचा जो आत्तापर्यंत आपल्यासाठी लो हा होता, तो शिफ्ट होऊन प्राइसचा न्यू लो कुठं क्रिएट झाला, इथं क्रिएट झाला. ठीक आहे, आता ज्यावेळी प्राइस डाऊनवर्ड डिरेक्शन येईल, ओके, प्राइसला तुला कशी घेतली, इथून आम्ही लो क्रिएट केला, हा हायस्ट पॉईंट क्रिएट केला आणि प्राइस इथं आली. ठीक आहे, पुन्हा प्राइसने नवीन हाय क्रिएट केला. समजलं की प्राइस इथंपर्यंत येण्याचं कारण काय होतं. ठीक आहे, अजून लेटर थोडंसं एक्सप्लेन करायला प्रयत्न करतो की प्राइसमध्ये ज्यावेळी रिव्हर्सल येणार आहे, प्राइसने काय केलं, हा पुन्हा घ्यायच्या आधी काय केलं, छोटे छोटे स्ट्रक्चर्स क्रिएट केलेले, ऑर्डर फ्लोज क्रिएट केलेले. तो ऑर्डर फ्लो मधला एक्झॅक्टली आपल्याला साठी दोनच रिव्हर्सल पॉईंट होता. कुठले कुठले रिव्हर्सल पॉईंट्स होते, जसं की हा पॉईंट,
हा एक ऑर्डर फ्लो इंटरनल आणि त्यात तोच मिटिगेट केलाय नेक्स्ट ऑर्डर फ्लो. ठीक आहे. आता हा ऑर्डर फ्लो मिटिगेट होत असताना पर्यंत काय केलं, छोटेसे रिवाइज ऑर्डर ब्लॉक्स होते जे मल्टिपल टाइम्स प्ले झाले. आता हा या ठिकाणी प्ले झालाय, परत पुन्हा प्राईस तिथंच येऊन टॅप केली. ज्यावेळी प्राईस एकाच स्ट्रक्चरमध्ये मी जसं सुरुवातीला ऑर्डर ब्लॉक्स बद्दल बोललो की प्राईस ही हाय चेंज करायला जात असताना जर इंटरनली ऑर्डर ब्लॉकला टॅप करून जात असेल तर हा लो होणार. ठीक आहे. तर आपल्यासाठी टेम्पररी हा लो एक ॲज अ लिक्विडिटी काम करतो. ठीक आहे. टेम्पररी हा पॉईंट इथं सोडून देतो कारण तो पुढे डिस्कस होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय झालं प्राईसमध्ये एक रिव्हर्सल या कसा रिव्हर्सल आला की प्राईसनं एक पुलबॅक घेतला, पुन्हा हाय ब्रेक केली. ठीक आहे. तर आता रिव्हर्सल येताना प्राईसनं कुठून रिव्हर्स करायला होतं, ओटीई लेवल्समधून रिव्हर्स करायला होतं. पण प्राईसनं काय केलं, ओटीईच्या वरती प्राईसनं रिजेक्शन दिलं. क्लोजिंग केलं ते स्ट्रक्चर कम्प्लीट करायला प्राईस फेल झाली. त्याच्यानंतर प्राईसनं काय केलं, एक चॉर्च केलं. आता चॉर्च केल्यानंतर आपल्यासाठी जी लेफ्ट साईडला अनमिटिगेटेड किंवा मेटिगेटेड ऑर्डर फ्लो हे कसे वर्क करणार, जे मेटिगेटेड आहेत ते ॲज अ लिक्विडिटी म्हणजे प्राईस त्याला जाऊन स्वीप करणार आणि जे अनमिटिगेटेड ऑर्डर फ्लो आहेत त्यांना प्राईस काय करणार, रिजेक्शन देणार. ठीक आहे. तर आपल्याला आता रिट्रेसमेंट उलटी शोधायची. ठीक आहे. प्राईस डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये इथून प्राईस इथे पहिल्यांदा केला, प्राईस अपसाईडला गेली, पुन्हा प्राईस थोडंसं हलवानी काढतोय कारण एक्सप्लेन करताना मला ते कॉम्प्लिकेटेड तुम्हाला तेवढे छोटे छोटे स्टुडंट्स दाखवताना मला ते एवढं सांगता येणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर काय झालं की डायरेक्ट आपण मार्क केला इथून हा व्यू ते हा हाय. ठीक आहे. आता आणि प्राईसनं पुन्हा काय केलं, हा व्यू पुन्हा हा हाय आणि पुन्हा हा व्यू जे मला रफली मला लिक्विडायला दिसते. तर मला इथे दिसताना सुद्धा काय दिसते की हा जो प्रिव्हियस ऑर्डर फ्लो होता त्याला प्राईसने टॅप केलं. पुन्हा काय केलं प्राईसने, हा जो ऑर्डर फ्लो होता जो इथून इथं म्हणजे यालाच प्राईसनं पुन्हा टॅप केला. आता ठीक आहे. आता या ऑर्डर फ्लोमध्ये आपल्याला काय काय दिसते की ओटीचा वापर करून आपण काय करू शकतो, ज्यावेळी इंटरनल स्ट्रक्चर्समध्ये आपण पडतोय जसं की त्याच्या आत आलो. ठीक आहे. प्रयत्न करतो. प्राईजमध्ये जे ऑर्डर फ्लोज होते ते मार्क करतो. ठीक आहे. प्राईजने लो मार्क केला, हाय मार्क केला, लो मार्क केला, हाय मार्क केला, हे सगळे इनसाईड आहेत. ठीक आहे. इथं लो मार्क केलं, हा हाय, इथं हा. ठीक आहे. आता प्राईस डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये आली नाही, प्राईसने चल शिफ्ट केलं. आता छोटे छोटे जरी फुलबॅक बघितली तरी काय दिसते, प्राईस ही ओटीवरनं फिरली, पुन्हा प्राईस त्याच्यानंतर काय केली, हा ऑर्डर फ्लो होता आपल्यासाठी. प्राईस आधी इथं पहिल्यांदा काय केलं, ओटी ब्रेक केला. ब्रेक केल्यानंतर प्राईसमध्ये काय झालं, जे आतापर्यंत डाऊनवर्ड डिरेक्शन बसवलेलं ते स्विच झालं आणि एक टेम्पररी बाईंग साईडला तुम्हाला मुवमेंट दिसत झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर हे फुलबॅक्स कसे ट्रेस केले, आता या लोअर्सपासून पुन्हा बाईंगचं स्टार्ट केलं. हा एक पॉईंट पकडला, पुन्हा हा लोअर्स पॉईंट, पुन्हा हा पॉईंट, पुन्हा हा लोअर्स पॉईंट. आता इथं काय दिसतं तुम्हाला की या हायेस्ट पॉईंटपासून या लोएस्ट पॉईंट इथं ओटी लेवल टॅप झाली का नाही. तर याच्या खाली तुमचा एखादा ऑर्डर ब्लॉक आहे का की ज्याला प्राईस म्हणून टॅप करू शकते, तर आहे. तर खाली डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये ऑर्डर ब्लॉक्स असेल तर ते ऑर्डर ब्लॉक्स वर करणार, प्राईस ही डिस्काउंटमध्ये घेऊनच जाणार. जर जात नाही तर ते ऑर्डर ब्लॉक्स अनमिटिगेटेड ऑर्डर ब्लॉक्स तुमचे 100% वर्क करणार. ठीक आहे. त्यानंतर काय दिसलं तुम्हाला की प्राईसमध्ये नवीन हाय क्रिएट झाला, परत प्राईस ओटी लेवलला टॅप तिथून घेऊन गेली. आता परत काय झालं, प्राईसनं ब्रेक केला स्ट्रक्चर. जेव्हा तुम्ही स्ट्रक्चर सोबत या सगळ्या गोष्टी बघायला चालू करा तुम्हाला क्रिस्टल क्लिअर समजेल की प्राईसमध्ये कसं आपण पकडू शकतो प्राईसला. कारण आता नॉर्मली जस्ट पुलबॅकवर सांगतोय की इथं मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट आहे आणि प्राईस आपण डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये जायला स्टार्ट झाली. ठीक आहे. तर त्याच्यानंतर काय झालं, प्राईसमध्ये पुलबॅक आपण पूर्ण मार्क करायला स्टार्ट करू. ठीक आहे. तर हा ठीक आहे. इथून प्राईसला पुन्हा पुलबॅक्स मार्क करायला स्टार्ट केलं. ईच अँड एव्हरी पुलबॅक हॅपन्स फॉर अ रिझन. आता प्राईसने इथून रिट्रेसमेंट इथे गेले का, कारण जर या हायस्ट पॉईंटपासून बघितलं तर हा एक ऑर्डर फ्लो आहे जो मिटिगेट करायला प्राईस रिट्रेसमेंट देणार आहे, तिथंपर्यंत जाणार आहे. ठीक आहे. सेम ॲज इट इज पुन्हा स्टार्ट केलं आपण या हायेस्ट पॉईंटपासून खाली आली, डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये आली, पुन्हा अपसाईडला गेली आणि डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये आली. आता या सिनेरिओमध्ये आपल्याला काय दिसते की प्राईस ज्यावेळी एका हायेस्ट पॉईंटपासून आली, डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये आली, लो 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 क्रिएट केला, पुन्हा हाय क्रिएट केला, पुन्हा लो क्रिएट केला, तर इथं प्राईस अपसाईडला गेली आणि पुन्हा डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये गेली. मग हा एक फेक चॉर्च होता का, जो आपल्यासाठी बनलेलाच नाही आहे तरी पण प्राईसने वर झाला आहे. जर आपण वरून ओटी लेवल्स ड्रॉ करत आहोत, जसं की या पॉईंटपासून हा ओटी ड्रॉ केला तर प्राईसची रिट्रेसमेंट आली, बरोबर 3 पॉईंट रिट्रेसमेंट आली प्राईसची. ठीक आहे. त्याच्यानंतर काय झालं, आपल्याला या ऑर्डर फ्लोमध्ये आपल्यासाठी नेक्स्ट ओटी लेवल कोणती होती, ही ओटी लेवल टॅप झाली का नाही झाली, प्राईस काहीतरी रिव्हर्स केली, अपसाईडला गेली. या चॉर्टच्या वरती जो कोणता अनमिटिगेटेड ऑर्डर ब्लॉक होता तोच प्राईसनं घेतला, बाकी प्राईसमध्ये दुसरी मुवमेंट काही नाही. जसं की आता इथं एक अनमिटिगेटेड ऑर्डर ब्लॉक आहे, हा एक अनमिटिगेटेड ऑर्डर ब्लॉक. तसंच सेम ॲज इट प्राईसमध्ये इथे छोटासा ऑर्डर ब्लॉक बनला आहे, प्राईसमध्ये इथे छोटासा ऑर्डर ब्लॉक बनला, मागच्याची लिक्विडिटी घेतली पण प्राईसने काय केलं, इन्स्टंट प्राईसनं तो फिलअप केला.
तर आपल्यासाठी काय झाले की हा एक लिक्विडिटी पॉईंट क्रिएट झाला, ज्याला प्राइस इन फ्युचर ब्रेक करणार आहे. तर ब्रेक झालाय का 100% झालं आहे. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर काय बघायचं होतं आपल्याला की हा एक ओटी लेवलवरच बनलेला आहे सगळं. ठीक आहे, इथून आपण बघितलं की ओटी लेवल क्रिएट झाली. त्या ओटी लेवलला परत प्राइसनं सपोर्ट केलं का, कारण नेक्स्ट पार्टला ज्यावेळी जॉब होणार होता तेव्हासाठी आपल्यासाठी ओटी लेवल कुठून बसली की इथून बसली. तर प्राइस त्यात न करता खाली आली, डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये क्लोजिंग दिलं प्राइस. तर प्राइसचं काय आहे की डीप प्रीमियममध्ये प्राइस जाणारच आहे. ठीक आहे, बरं. ठीक आहे, आता आपल्याला काय समजलं की प्राइस ही याच्या ओटी लेवलवरती जाऊन टॅप करणारच आहे. पण प्राइसनं काय केलं, इथं गेलं, तिथून सेल करायला गेले लोकांची विदेश कॅन्डल दाखवली. त्याच्यानंतर प्राइसनं काय केलं, बुकिंग परत अपसाईडला गेलं, पुन्हा बाहेर बसले, त्यांना पण केली. याचा अर्थ काय की ज्यावेळी पोझिशन तुम्ही मॅनेज करत असताय, इन शॉर्ट मला जे काय समरी सांगायला होतं की प्राइस ज्यावेळी अपसाईडला मुवमेंट देणार आहे, तुम्ही एंटर केला, तुम्ही पोझिशन्स ज्यावेळी तुम्हाला रिव्हर्सल भेटतील, समजा तुमच्याकडे असे 2 रिव्हर्सल्स आहेत. ठीक आहे, तुमच्याकडे 2-3 रिव्हर्सल्स आहेत, तर तुम्ही कसे प्ले कराल, त्याला पूर्ण वेट करणार, त्या ऑर्डर ब्लॉकला घेऊन प्राइस मिटिगेट होणार. तुम्ही बऱ्याचदा एंट्री करताना ऑर्डर ब्लॉक चुकल्यामुळे तुम्हाला बरेचसे प्रोसेस फेस करायला लागतात. जसं काही रिव्हर्स होते ना, ठीक आहे, प्राइस थोडी ज्याची डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये आली, तुम्ही इथं मिस केला नाही, मिस झाला, एवढा फॉल माझा मिस झाला, म्हणून लोक काय करतात, खूप मोठामध्ये सेल्समध्ये इंटरेस्ट पुश करतात. पण पेशंट वेट करायचं, कारण जो प्रिव्हियस ऑर्डर फ्लो असतो तो मिटिगेट करण्यासाठी प्राइस ही माघारी रिक्वेस्ट करत असते. ठीक आहे, तर तुम्ही या गोष्टी प्रॅक्टिस करा. तुम्ही ट्राय करा की मॅक्सिमम ऑर्डर फ्लो आणि ऑर्डर फ्लोबद्दलचं रिलेटेड पोझिशन समजून घेण्याचा, त्याच्यात वापर करून इंटरनल स्ट्रक्चरचा वापर करून ओटी लेवल तुम्ही वापरण्याचा प्रयत्न करा. थँक्यू सो मच. अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मॅक्सिमम लोकांसोबत शेअर करा. थँक्यू.